अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार करणारे संत नव्हते, तर भक्तांच्या मनातील भाव ओळखणारे माऊली होते. एकदा एका गरीब कोळणीनं स्वामींना अशी भेट दिली जी पाहून सगळे थक्क झाले. अक्कलकोट जवळ एका छोट्या वस्तीत एक गरीब कोळीण राहत होती. तिच्याकडे पैसा नव्हता, दागिने नव्हते, पण स्वामींवर अपार श्रद्धा होती. एक दिवस तिने मनोमन ठरवलं, माझ्याकडे जे सर्वात चांगलं आहे ते मी स्वामींना अर्पण करणार. त्या दिवशी समुद्रातून पकडलेले सर्वात ताजे मासे तिने एका टोपलीत भरले आणि स्वामींच्या दर्शनासाठी निघाली. मठाच्या दरवाजाजवळ पोहोचताच सेवकांनी तिला अडवलं. टोपलीतून येणारा वास पाहून ते संतापले. हे काय घेऊन आलीयस? इथे पवित्र स्थान आहे, असं म्हणत त्यांनी तिला बाहेर हाकलून दिलं. गरीब कोळीण डोळ्यात अश्रू घेऊन रडू लागली. तिला वाटलं, माझा भाव स्वामींपर्यंत पोहोचणार नाही का? तेवढ्यात आतून स्वामींचा आवाज आला, अरे तिला अडवू नका, माझ्या लेकीला आत येऊ द्या. सगळे शांत झाले. कोळीण थरथरत स्वामींसमोर आली आणि टोपली चरणांपाशी ठेवली. जशी तिने टोपलीवरील कापड उघडलं तसा सगळे आश्चर्यचकित झाले. टोपलीतले मासे गायब झाले होते आणि त्या जागी सुंदर सुगंधी चाफ्याची फुलं होती. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, माझ्यासाठी वस्तू नाही, भाव महत्वाचा आहे. देवाला तुमची श्रीमंती नको असते, त्याला हवं असतं फक्त निर्मळ मन आणि खरी श्रद्धा.